त्यांच्याशी चर्चा होती, सर्वे होतो आणि पार्टी हा एकत्र मिळून निर्णय घेत असते. मी आपलं काहीतरी हट्ट करायचा नाही, ह्यालाच उमेदवारी द्या त्यालाच उमेदवारी द्या, तसं नसतं. आपल्याला जिंकायचं आहे. आपल्याला या ठिकाणावरनं आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराचा एक माणूस पुढं पाठवायचा आहे, एक माणूस पाठवायचा आणि आपण सगळ्यांनी मिळून पाठवायचं आहे. असं नाही आहे की अनुसूचित जातीचा झाला आहे किंवा रिझर्व मतदारसंघ म्हणून ह्याला करायचं त्याला करायचं, असंच मी त्या ठिकाणी जात म्हणून ह्याच्याकडं बघणं फार चुकीचं दृष्टिकोन आहे. एक तालुका म्हणून आपल्याला एक चांगला माणूस, मुळात काय एक चांगला माणूस त्या ठिकाणी गेला पाहिजे. कारण का ते सुद्धा एक फार मोठं स्थान आहे. म्हणजे विधानसभेला जाणं, त्या हाऊसमध्ये बसणं ही काय छोटी गोष्ट नाही आहे. आपण त्या ठिकाणी मानला बघितलं होतं निवडणुकीला 2000 म्हणजे पूर्वीपासून आपण तो मतदारसंघ बघत आलो आहे. आपल्या फलटण तालुक्यातली मला वाटतं 26 गावात जोडली पण होती मानला पूर्वी. दरवेळेस दर विधानसभेला एक नवीन कॅन्डिडेट जाणं त्यांच्यासाठी फार घातक होतं ती गोष्ट. म्हणजे निवडणूक लागली की ते निवडून गेले की परत ते नीट होत नव्हतं त्यांच्याकडनं कामं. मग पुढच्या निवडणुकीला परत पोळतात ते नेहमी ते कॅन्डिडेट बदलायचे. परंतु असं झालं नाही पाहिजे. आणि या ठिकाणी कोणाला म्हणजे तिकीट मिळालं आहे किंवा कोण उभं राहिले ह्याच्यापेक्षा जास्ती महत्त्वाचं काय असतं, सगळ्यांनी एकत्र येऊन एकतर काम करणं, तालुक्याच्या हितासाठी विचार करणं. आणि त्या ठिकाणी आदरणीय पवारसाहेब तिकीट देत असताना पूर्ण तालुक्याचा सर्वे करून देत असतात. असं नसतं की ते मी मर्जीतला आहे किंवा अजून कोण मर्जीतला आहे म्हणून त्याला तिकीट दिलं, असं नसतं कधी. ज्याचा रिपोर्ट चांगला जातो, ग्राउंड लेवलचा रिपोर्ट ज्याचा चांगला जातो तेच त्याच उमेदवाराला तिकीट दिलं जातं खात्रीशीर. आता भैयासाहेब, एक असा प्रश्न निर्माण झालेला आहे की या तालुक्याचं 15 वर्ष नेतृत्व केलेले आमदार कदम साहेब यांच्याच गावातील सचिन कांबळे पाटील यांचं मूळ गाव हे गिरवे आहे आणि ते धुमाळवाडी म्हणजे तुमच्या पूर्वीच्याच ग्रामपंचायतीचा एक तो भाग असलेलं गाव आहे. आणि ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अधिकृत उमेदवार आहेत. याचबरोबर राष्ट्रीय समाज पक्षाचे दिगंबर आगवणे हेही या गिरवे गावचे आहेत. आणि आपलंही मूळ गाव आणि आपला बुलंद बालेकिल्ला असलेलं गिरवे गाव म्हणजे जवळपास आपण राजेगटाचं म्हणा किंवा तुतारीचं काम करत असताना जे उमेदवार दीपक चव्हाण साहेब आहेत त्यांचं काम करत असताना एकाच गावाच्या जवळपास सीमेवरील हे 2 उमेदवार आहेत. तर आता आपल्या त्या भागातील मतदारांची भूमिका कशी राहील असं आपल्याला वाटतं? कारण त्याच्यामध्ये सचिन कांबळे आणि दिगंबर आगवणे हे दोन्हीही तिथले स्थानिक उमेदवार आहेत. या अनुषंगाने मतदारांचा एक कशा प्रकारे हेतू राहील मतदानाच्या हेतूने, त्याबद्दल आपण काय सांगू शकाल? त्याच्यामध्ये कसं आहे, आपले हे दोन्हीही जे काय कॅन्डिडेट आहेत ते साहजिकपणे म्हणजे एक जण गिरवीतलेच आहेत, एक जण धुमाळवाडीतले आहेत. त्या दोघांचंही आता आपण जर सचिन कांबळे पाटील साहेबांचं जर बघितलं तर त्या ठिकाणी ते धुमाळवाडीतले आहेत. ते आत्ता आदरणीय रणजित नाईक निंबाळकरांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय अजितदादांबरोबर काम करतात. ते म्हणजे त्यांच्या पक्षातून त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे. तर त्यांना जो काय मानणारा वर्ग आहे पूर्वीपासूनच, जो काय ठराविक लोक असतील ते त्यांना मतदान देणारच. म्हणजे त्याच्यात काय पूर्वीपासून साहेबांच्या काळापासून त्या ठिकाणी आदरणीय हिंदूराव नाईक निंबाळकर साहेबांना मानणारे काय थोडे माणसं होती त्या ठिकाणी, ते त्यांच्याबरोबर राहणारच. त्याचबरोबर आपण आदरणीय दिगंबर आगवणे साहेबांचं नाव घेतलं तर आदरणीय दिगंबर आगवणे साहेब हे ह्याच्यापूर्वी पण 2दा उभे होते निवडणुकीत, विधानसभेलाच उभे होते. 2014ला पण होते आणि 19ला पण होते. तर त्या ठिकाणी त्यांना जे काय मतदान झालं, त्यांचा जो काय गट होता तो तिथं आहेच. म्हणजे जी काय त्यांची मतदान होतं ते पूर्वीचं राहणारच त्यांच्याबरोबर. पण एकंदरीत आदरणीय चिमणराव कदम साहेबांच्या गटात किंवा माझ्या काही युवा जे आमचे नवीन जोडलेले मित्र असतील किंवा काय सहकारी असतील, ह्यांचं मतदान आम्हाला 100% त्या ठिकाणं वाढूनच मिळणार. म्हणजे किती जरी कुणी काय केलं तर तो किल्लाच राहणार. म्हणजे तो काय आम्ही आहेच, म्हणजे व्यवस्थित त्या ठिकाणी आम्ही तो किल्ला लढवणार, त्याची काही अडचण वाटत नाही मला. उलटं अधिक मी पुढं जाऊन सांगतो, मी विश्वासाने सांगतो की ही जी काही युवा पिढी आहे ही फार हुशार आहे आणि त्यांना माहिती आहे म्हणजे चांगलं काय वाईट काय आणि कोण निवडून येणार आणि कोण निवडून येणार नाही. तर त्या ठिकाणी ते एक कॅल्क्युलेशन बघतात. त्यांना माहिती आहे की कुठल्या पारड्यात आपण बसलो तर आपण नदीच्या त्या पार जाऊ आणि कुठल्या ह्याच्यात बसलो तर मध्ये बुडू, हे त्यांना चांगलं कळतं. त्यामुळे ते आम्हाला 100% सहकार्य करतील.
फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे 3 वेळा या पाठीमागील 3 पंचवार्षिकमध्ये नेतृत्व केलेलं आमदार दीपक चव्हाण आणि चौथ्यांदाही ते आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. तर या 15 वर्षामध्ये पाठीमागील 15 वर्षामध्ये जी काही लोकांच्याकडून अपेक्षा विकास कामांच्या बाबतीत होत्या त्या या चौथ्या टर्ममध्ये पूर्ण होतील का, असं याबद्दल आपण काय सांगू शकाल?